तर मग कस काय पब्लिक, रामकृष्ण हरी. मी वैभव गायकवाड, तुमचा लाडका बुवा. मस्तपैकी आज निघालो कोणी भाऊ रौड घाटामध्ये. मस्तपैकी गर्दी वगैरे होती भाऊ सकाळी सकाळी. आपल्या मार्केटला आलो तर पाहतो तर काय भाऊ मस्तपैकी आवक वगैरे निश्चिंत होती भाऊ. तिकडून निघाला का नाही भाऊ तुमचा भाऊ मस्तपैकी ड्युटीवर. इथं इथं बघतो तर काय भाऊ अनिल भाऊ ना अमोल भाऊ तर सणाना पिरे रे. तिथून इकडं आलो तर बघतो तर काय भाऊ इकडं मकाच्या थप्प्या लागेल त्यानं. तिकडून मस्तपैकी आपल्या काट्यावर गेलो निवांतपणे भाऊ. इकडं तर या 2-3 वरमाया लगेच लागल्या पण होत्या ना भाऊ. तिथून मस्तपैकी आपल्या कामाला सुरुवात झाली ना. आपलं काम डायरेक्ट उन्हात ताणतच होतं वाच काय विषय नाही मोकार कुचा. दुसरीकडे ड्युटी लागली तर मस्तपैकी ट्रॅक्टर वगैरे खाली करून घेतले. चोक्को मॉल डायरेक्ट भाऊ 1-1 नाही डायरेक्ट. प्याज बोलता प्याज चालता. लाल कांदा भाऊ काहीच 1-1 नाही मोकार कांदा. इकडं आलो तर पाहतो तर काय भाऊ घरी जायच्या टायमाला मोकार गर्दी काट्यावरती भाऊ मोकार गर्दी भाऊ. आणि पुढं आलो तर काय भाऊ पंकज काट्यावरती पण अस्सल गर्दी डायरेक्ट असं दाखवावं लागतं दोन्ही साईडनं पण गर्दी. मस्तपैकी आपल्या ठिकाणावरती आलो आराम बिराम करून घेतला. गाडी काढली का नाही भाऊ सणाना पिरिरी करीत डायरेक्ट पोहोचलो हॉटेलमध्ये. तिथं आल्यानंतर मस्तपैकी पेढे वगैरे खाऊन घेतले पहिल्यांदा मोकार डायरेक्ट नो टेन्शन. त्याच्यानंतर मस्तपैकी कॉफी वगैरे पिऊन घेतली. दणकेबाद तिथून आपली गाडी काढली भाऊ कनी डायरेक्ट पिरिरी करीत डायरेक्ट आपल्या खळ्यात. आणि इथे मग पाहतो तर काय भाऊ एक कांदे डायरेक्ट मोड वगैरे येऊन लागले होतो. बेकार नुकसान होत आहे भाऊ कांद्यांचं काही विषय नाही. उन्हाळा कांद्याचं अवघड आहे भाऊ आता डायरेक्ट. मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या भाऊला फॉलो नक्की करून घ्या. हां फालतू ब्लॉग असेल पण कामाचा असेल कसं लाईक ठोकायचं आणि जायचं.